श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेचा, आराधनेचा, उपवासाचा तसेच इच्छापूर्तीचा असतो. श्रावण हा भगवान शंकरांना अर्पित असतो. श्रावण महिन्यात केली जाणारी प्रत्येक पूजा, उपवास, सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. तर हा श्रावण महिना 25 जुलै 2025 रोजी शुक्रवारपासून सुरू होत आहे. तर शनिवारी दिनांक 23 ऑगस्ट 2025 पर्यंत श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात कोणते सण कोणत्या तारखेला आहेत तर बघा, 28 जुलै रोजी विनायक चतुर्थी आहे. 29 जुलै रोजी नागपंचमी, 5 ऑगस्ट पुत्रदा एकादशी, 8 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, 12 ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी, 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, 16 ऑगस्ट रोजी गोपाल काला, 19 ऑगस्ट रोजी हजा एकादशी. तसेच श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार हे एकूण 4 आले आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी असून शिवमूठ ही तांदूळ आहे. तर दुसरा श्रावणी सोमवार हा 4 ऑगस्ट 2025 रोजी असून शिवमूठ तीळ आहे. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट रोजी असून शिवमूठ मूग आहे. तर चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट रोजी असून शिवमूठ जव आहे. श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात खूप आहे. हा महिना भगवान शिव व माता पार्वती यांच्या उपासनेचा तसेच त्यांच्या सेवेसाठी आध्यात्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जातो. तसेच भगवान शंकराची उपासना केल्यास वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभते. तसेच अविवाहित व्यक्तीस मनासारखा जोडीदार मिळतो. श्रावण सोमवारच्या व्रताने तसेच पूजेने सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते असे म्हटले जाते. श्रावण सोमवार संपूर्ण दिवस उपवास करावा व एक वेळ जेवण करावे. घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जमेल तर मंदिरात जावे. शिवलिंगावरती जल अभिषेक करावा. तसेच पंचामृताचा अभिषेक देखील करावा. शिवांची 108 नावांचा जप करावा. बेलपत्र वाहावी. धोत्र्याचे फूल फळ वाहावे. पांढरे फुलं वाहावे. त्याचबरोबर फळ नैवेद्य अर्पण करावे. धूप दीप लावावे. शिवकवच व शिवलीलामृताचे वाचन करावे. आरती करावी व महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा. दिवसभर उपवास करावा. शरीर व मन शुद्ध ठेवावे. मन शांत व एकाग्र ठेवावे. शिवलिंगावर या गोष्टी चुकूनही अर्पण करू नका. त्या म्हणजे तुळस, हळद, कुंकू किंवा शंखातून पाणी अर्पण करू नये. तसेच या दिवशी दानधर्म करावे. भक्तिभावाने साधे सोपे असे श्रावण सोमवारचे व्रत जरूर करावे. हे व्रत जितके साधे सोपे आहे तितकेच फलदायी देखील आहे. ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.